नमस्कार, मी अमोल कोळेकर पाटील आणि आपण पाहत आहात AKP मराठी न्यूज. काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील उसाटणे येथे दोन वाहनांमध्ये झालेल्या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये विश्वासराम पाटील आणि त्यांचे काही सहकारी आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत आता विश्वास पाटील यांनी आपली बाजू मांडली आहे. विश्वास पाटील यांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा एकतर्फी असून त्याद्वारे आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यापूर्वी काही कारणांमुळे संबंधित व्यक्तीशी वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर अनेक वेळा वाहन चालवताना जाणीवपूर्वक उकसवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. घटनेच्या दिवशी त्यांच्या घरी 7 दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताहाचा धार्मिक कार्यक्रम सुरू होता. उसाटणे नाक्यावर वाहतूक कोंडी असल्याने वाहन थांबवावे लागले. त्यावेळी समोरील वाहन आडवे लावण्यात आल्याने दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला, असे विश्वास पाटील यांनी सांगितले. पुढे फोनवरून धमक्या मिळाल्यानंतर समजावून सांगण्यासाठी गेलो असता समोरील व्यक्तीने हातात लोखंडी रॉड घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. रागाच्या भरात काही अपशब्द उच्चारले गेले असले तरी कोणालाही मारहाण करण्यात आली नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान या प्रकरणात संबंधित प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी संबंधित व्हिडिओ आपण व्हायरल केलेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच हे प्रकरण सध्या पोलिसांकडे असून पुढील सर्व प्रक्रिया कायद्यानुसार होईल. त्यामुळे या विषयावर माध्यमांशी अधिक भाष्य करायचे नसल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात अधिक माहिती देण्यासही त्यांनी नम्रपणे नकार दिला. या प्रकरणाची सत्यता आणि नेमकी परिस्थिती पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचे दावे सध्या समोर आले असले तरी अधिकृत तपासाच्या निकषाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मी अमोल कोळेकर पाटील, AKP मराठी न्यूज, पनवेल. ब्रेक आमचा लागला, गाडी जागेवर थांबली. गाडी थांबल्यावर त्यांनी प्रवीण कृष्णा पवार यांनी गाडी आडवी टाकली. आडवी टाकल्यानंतर ते जवळ बाचाबाची झाली. आमची नॉर्मल विषय होता, काहीच नव्हता, गाडीत अडचण आहे. त्यांनी जाणूनबुजून गाडी आडवी टाकली. अरुंद रस्ता असल्या कारणाने गाडी न्यू गाडी असल्या कारणाने ते गाडीचा ब्रेक जागेवर लागला. गाडी थांबली. थांबल्यानंतर त्यांनी तो घरी गेला, आम्ही घरी आलो. घरी गेल्यानंतर त्यांनी कॉल करून घाण शिवीगाळ, एका बापाची औलाद असेल तर तुम्ही आमच्या दाराशी येऊन दाखवा, असं एक झालं प्रकार. तरी त्यांना आम्ही फोन करून समजवतो, बघा आमच्या घरात कार्यक्रम आहे, असं काय बोलू नको. पुन्हा कॉल केला सचिन कृष्णा पवारनी, तुमचा मर्डरच करतो, तुम्हाला खपवतो, तुमची एकदम असेल तर तुम्ही आमच्या दाराशी येऊन दाखवा. एवढी जर चितावणी दिली तर शेवटी माणसाला राग येणारच ना. घरात कार्यक्रम आहे आणि तुम्ही गाड्या आरवावरनं छोट्या मूल कारणावरून तुम्ही भांडण करता. या कारणामुळे आम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर त्याच्या हातात रॉड घेतला आणि आमच्यावर काढला. मग ते मी दांडूक काढून ते दाखवलो. फक्त त्यांचे व्हिडिओ आले आहेत, आमचे व्हिडिओ आलेले नाहीत, कारण तो व्हिडिओ करत होता. जर आम्हाला त्यांना मारायचे असते तर आमच्याकडे भरपूर प्रकार होते मारायचे. आम्ही त्या निमित्ताने करतो, कारण आमच्या घरात कार्यक्रम होता. कार्यक्रम असल्यामुळे काही करू शकलो नाही. जर आम्हाला त्याला मारायचा असता तर आम्ही काय मारलंच असतं. ते आहे ते रेकॉर्ड समोरच आहे, त्यात काय संशयच नाही. परंतु भांडणाची पूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घाण कमेंट्स केल्या, घाण शिवीगाळ केली, व्हिडिओ व्हायरल केल्या. त्याचं मूळ कारण असं आहे, त्यांच्या घराशी आमच्या घरात अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवसाचा कार्यक्रम चालू होता. परंतु रस्त्यात उसाटे नाक्यावर एवढी फार प्रचंड गर्दी असतो, ट्रॅफिक असल्या कारणाने चा ब्रेक आमचा लागला, गाडी जागेवर थांबली. गाडी थांबल्यावर त्यांनी प्रवीण कृष्णा पवार यांनी गाडी आडवी टाकली. आडवी टाकल्यानंतर ते जवळ बाचाबाची झाली. आमची नॉर्मल विषय होता, काहीच नव्हता, गाडीत अडचण आहे. त्यांनी जाणूनबुजून गाडी आडवी टाकली. अरुंद रस्ता असल्या कारणाने गाडी न्यू गाडी असल्या कारणाने ते गाडीचा ब्रेक जागेवर लागला. गाडी थांबली. थांबल्यानंतर त्यांनी तो घरी गेला, आम्ही घरी आलो. घरी गेल्यानंतर त्यांनी कॉल करून घाण शिवीगाळ, एका बापाची औलाद असेल तर तुम्ही आमच्या दाराशी येऊन दाखवा, असं एक झालं प्रकार. तरी त्यांना आम्ही फोन करून समजवतो, बघा आमच्या घरात कार्यक्रम आहे, असं काय बोलू नको. पुन्हा कॉल केला सचिन कृष्णा पवारनी, तुमचा मर्डरच करतो, तुम्हाला खपवतो, तुमची एकदम असेल तर तुम्ही आमच्या दाराशी येऊन दाखवा. एवढी जर चितावणी दिली तर शेवटी माणसाला राग येणारच ना. घरात कार्यक्रम आहे आणि तुम्ही गाड्या आरवावरनं छोट्या मूल कारणावरून तुम्ही भांडण करता. या कारणामुळे आम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर त्याच्या हातात रॉड घेतला आणि आमच्यावर काढला. मग ते मी दांडूक काढून ते दाखवलो. फक्त त्यांचे व्हिडिओ आले आहेत, आमचे व्हिडिओ आलेले नाहीत, कारण तो व्हिडिओ करत होता. जर आम्हाला त्यांना मारायचे असते तर आमच्याकडे भरपूर प्रकार होते मारायचे. आम्ही त्या निमित्ताने करतो, कारण आमच्या घरात कार्यक्रम होता. कार्यक्रम असल्यामुळे काही करू शकलो नाही. जर आम्हाला त्याला मारायचा असता तर आम्ही काय मारलंच असतं. ते आहे ते रेकॉर्ड समोरच आहे, त्यात काय संशयच नाही. परंतु भांडणाची पूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घाण कमेंट्स केल्या, घाण शिवीगाळ केली, व्हिडिओ व्हायरल केल्या. त्याचं मूळ कारण असं आहे, त्यांच्या घराशेजारी नीलकमल बिल्डर्सचं काम चालू होतं.
ते काम चालू असताना सचिन कृष्ण पवार यांचा वडील आणि प्रवीण कृष्ण पवार यांचा वडील कृष्णा कालू पवार आज चोरी करताना आम्ही त्यांना रंगेहात पकडून दिलं, बिल्डरच्या निदर्शन आणून दिलं. ती व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केली. ती व्हिडिओ आमच्याकडे असताना सचिन कृष्ण पवार यांनी तो मनात राग धरून ठेवला का सांगितलं ही व्हिडिओ डिलीट कर नाही तर तुला संपवून टाकू, ही व्हिडिओ डिलीट कर. आम्ही काय तर व्हायरलच नाही केली. आता एकामेकाच्या मोबाईलमधून ते वगैरे वगैरे पसार झाली. त्याचा मनात राग धरून त्यांनी जवळजवळ 7 वेळा गाडीला कट मारली आणि 3 वेळा शिवीगाळ करून, उस्कावणी देऊन, धमक्या देऊन, आईबापावर घाण शिव्या देऊन, एक बापाचं असेल हे करून आम्हाला घरी बोलावले. आता एवढे जर 3 वेळा जर होत असेल तर कोणी तुम्ही तरी जाऊ शकत नाही का? जाऊ शकता तुम्ही. हे कारण म्हणून भांडण्याचं कारण आहे. बघा, या व्हिडिओचं आम्ही व्हायरल करणार नव्हतो, परंतु आमची कारण नसताना घरात कार्यक्रम असताना आमची बदनामी वगैरे वगैरे केली आहे. त्या बदनामीचे निदर्शन आणण्यासाठी आम्ही कृष्णा कालू पवार यांची व्हिडिओ व्हायरल करून समाजाला दाखवणार आहे भांडण्याचं मूळ कारण काय आहे ते. आपण चोरी करताना त्यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्यावर काही गुन्हा दाखल झाला होता का त्यावेळी? त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनी समोर येऊन माफी मागितल्यानंतर आम्ही व्हिडिओ व्हायरल कशाला करणार? परंतु त्याचा मनात राग धरून सचिन कृष्ण पवार यांनी 2 ते 4 वेळा कॉल करून जीवेठार मारण्याची धमकी केलेली आहे. हा प्रकार केला आहे. परंतु त्यांनी काय मारले नाही, फक्त बतावणी केली. बतावणी करण्याचं त्यांचं काम आहे. आणि गावात एकच घर असं आहे की फक्त उसकावणी करायचं आणि गाव बरबाद करायचं कारण सचिन कृष्ण पवारच आहे आमच्या गावात. त्या दिवशी जो प्रकार झाला त्या प्रकाराविषयी आपल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आपण त्यांच्यावर संबंधित जो प्रकार त्यांनी केलेला आहे त्यांच्यावर आपण काय गुन्हा दाखल केलेला आहे का? पोलिसात तक्रार केलेली आहे का? मी 2 वेळा NC नोंद केलेली आहे त्यांच्याकडं. बघा, ही 2 वेळा नोंद केलेली आहे. 2 वेळा त्यांनी प्रकाश शिवीगाळ करणं, त्या संदर्भात पोलिसांनी काय कारवाई केली का? पोलिसांनी काहीच नाही नोटीस दिली असेल काय? आम्ही गेलोच नाही. फक्त ते रोडला दारावरनं जाताना खुन्नस करून जातात, गाडी आरो करताना कट मारणार, डिपर देणार, हॉर्न वाजवणार, अशा धमक्या देऊन फोनवर धमक्या देतात. असे बरेच प्रकार झालेले आहेत. त्यांनी पण आमच्या विरोधात तक्रारी केल्या, आम्ही त्यांच्या विरोधात तक्रारी केल्यात पोलीस स्टेशनला. परंतु हा सुरळीतपणे चालला होता. परंतु त्यांच्या मनातला राग काही गेला नाही. हे बघा, या भांडणाचं अनेक ठिकाणी व्हिडिओ व्हायरल, अनेक चॅनलवाल्यांनी व्हिडिओ व्हायरल केली, चांगल्या नामांकित चॅनलवाल्यांनी व्हिडिओ व्हायरल केली. परंतु तुम्ही नाण्याची एकच बाजू बोलली, दुसरी बाजू बघायला हवी होती तर आम्हाला ते समाधान वाटलं असतं. लोकांना असं वाटतं का आम्हीच गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, पण लोकांनी दुसरी बाजू बघून घाण कमेंट्स करणं, इंस्टावर व्हायरल करणं हे चुकीचं काम केलं आहे. तुम्ही दोन्ही बाजू बघून हे काय व्हायरल करायला आहोत. या व्हिडिओमध्ये कमेंट्स असे आलेले आहेत सचिन कृष्ण पवारचे, हे चोर आणि तस्कर आहेत, हे चोर आणि तस्कर आहेत ना. मग तुम्ही आता आम्ही ते व्हिडिओद्वारे दाखवून देऊ तुम्हाला. लोक विचारतील कशामुळे झाले ते व्हिडिओ. आमचे 19 व्हिडिओ सचिन कृष्ण पवार याच्या वडील कृष्णा पवार याचे 19 व्हिडिओ आमच्या चोरीचे आहेत. चोरीचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. ते आम्ही लोकांना आल्यावर समजून सांगू. तुम्ही घाण कमेंट्स करताना हे करताना विचार करून घाण कमेंट्स करा. नाण्याची एक नाही 2 बाजू बघा. भांडण कशामुळे झालेलं आहे ते.